बरोबर इतर लोक जातील. ही प्रक्रिया हळूहळू होती. 5000 वर्षातील या जातीचं जे त्रांगडं सगळं सुरू आहे या देशामध्ये आणि हजारो जाती ज्या आहेत त्यातल्या हजारो तर मागासवर्गीय काही शेकडा असतील कदाचित की ज्या पुढारलेल्या आहेत. पण हे जर बदलायचं असेल चित्र तर त्याला वेळ तर लागेल आणि म्हणून हे आरक्षण आहे. पण बरं मराठा समाजाला आपण कधी विरोध केला आरक्षणाला? आतापर्यंत 3 वेळा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून कायद्याचा मुद्दा विधानसभेत आला, मंत्रिमंडळात आला. छगन भुजबळने पहिला हात वरती करा की त्यांना आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या त्यांना. काय चुकलं? मला आता मराठा समाजाचे अनेक जे आहेत, मी मागे सुद्धा सांगितलं, बाळासाहेब सराठे, एक कोण मित्र आहेत ते पोंढरे म्हणून अनेकांनी जे आहे त्यांना सांगितलं की हा प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हटलं सोडवायला पाहिजे, पण एकमेकावर कुरघोडी करू नको, एकमेकाच्या हक्कावर आक्रमण करू नको. त्यातील एका पुढाऱ्याने तर मला सांगितलं स्पष्टपणे, साहेब एका ठिकाणी जे आहे, जो आरक्षण जे आहे 128 मार्क्स मिळाले मराठा समाजाचे आरक्षण, त्याला ऍडमिशन मिळालं, काय नोकरीत असेल, धंद्यात असेल, शाळेत असेल. पण कुणबी असलेला आमचा 128 पेक्षा जास्त असलेला 132चा मनुष्य आहे त्याला नाही मिळालं. म्हटलं का? कारण तिथे 136 वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता म्हणून याला नाही मिळालं. आम्ही तेच म्हणतोय ना, अरे 350 पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तर तुम्हालाही काही मिळणार नाही, इतरांचंही काही होणार नाही. वेगळं आरक्षण आणि त्यातून त्यांना मग सांगण्यात त्यांचंच म्हणणं होतं की जो EWS म्हणजे इकॉनॉमिकल विगर सेक्शनसाठी 10% जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं 10% फक्त एकटा मराठा समाज 8.5% होता. एकटा मराठा समाज 8.5% होता. आणि तुम्हाला मी हेही सांगतो, हे मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले शांततेनं. त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार, वरती गेल्यानंतर राजस्थान, तिकडे गुजर, जाट, सगळे जे कापू, हे सगळी जी आंदोलन होती ही 10% आरक्षण दिल्यानंतर संपली, कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? 10% आहे कोण? कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. हे त्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाचं नुकसान. मी सांगितलं पण त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजावून सांगा. मी तर तुमच्याबरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करताय असे जे कोणी असतील त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार आहे. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, अजिबात होता कामा नये, सहन करता कामा नये. आणि त्यावेळेला ते झालं. आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं, टीव्हीवर, आणि धावत गेलो आणि उभा राहिलो. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले, नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा, कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा.
अहो, नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. व त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी, जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत. हम एक है तो सेफ है अशा अर्थात.